नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत की मराठी व्याकरण व शब्दसंग्रह. आता आयोगाचे झालेले जे जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामधून मग किती मार्काला कोणता घटक कसा विचारला गेला त्या संपूर्ण अभ्यासक्रमाचं विश्लेषण, अगदी सूक्ष्म विश्लेषण आपण अभ्यासणार आहोत. कारण मुख्य परीक्षा, आता तुम्ही पूर्व परीक्षा देऊन मुख्य परीक्षेची तयारी करत असताना मग अगोदर आपल्याकडे अभ्यासक्रम आणि त्याचं सूक्ष्म विश्लेषण असणं आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देऊन देईल की कोणत्या टॉपिकवर कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेत आणि आपल्याला ते कोणते टॉपिक फोकस करावे लागतील. आता अभ्यासक्रमाचं विश्लेषण बघा. काय बघायचं आपल्याला या लेक्चरमध्ये? मराठी व्याकरण व शब्द संग्रह याच्यामध्ये मग मुख्य परीक्षेचं विश्लेषण बघायचंय. त्याच्यामध्ये बघत असताना आपल्या ज्या आयोगाचे झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ना त्याच्यावरून मराठी विषयाचं म्हणजे मराठी व्याकरणाचं आपण विश्लेषण काढले. आयोगाचा मुख्य सिलेबस काय आहे आपल्याला? सर्वसामान्य शब्दसंग्रह, व्याकरण व वाक्यरचना, त्यानंतर वाक्प्रचार व म्हणी आणि उतार्यावरील प्रश्न. म्हणजे आपल्याला एकूण हे 50 प्रश्न असणार आहेत. मग या 50 प्रश्नामध्ये कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले हे सगळं सूक्ष्म विश्लेषण आहे. आता याच्यामध्ये बघा, जसं गट ब म्हणजे 2023 मध्ये गट ब, त्यानंतर गट क चा पेपर असेल, या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आहे. अगदी गट ब आणि गट क दोन्ही मी सविस्तरपणे पुढे सांगेलच तुम्हाला. हे सांगत असताना आता बघा, सर्वसामान्य शब्दसंग्रह आपण पाहायला गेलं तर सरासरी प्रश्न त्याच्यावर 6 विचारले गेले. सर्वसामान्य शब्दसंग्रह. आता सर्वसामान्य शब्दसंग्रहात कशावर विचारले आता पुढे आपण विश्लेषण बघणार आहोत. मग त्यात समानार्थी किती असतात, विरुद्धार्थी किती, शब्दसमूहासाठी शब्द एक किंवा अनेक शब्द, हे सगळं विश्लेषण आता पुढील आपण या पूर्ण लेक्चर मध्ये बघू. व्याकरण आणि वाक्यरचना सरासरी 34 प्रश्न आहेत. त्यानंतर म्हणी व वाक्प्रचारावर 5 प्रश्न आणि उतार्यावर तर एकूण किती असणार आहेत? 5 प्रश्न. म्हणजे आपला हा संपूर्ण 50 प्रश्नांचा पेपर असतो, ज्याला 100 गुण आपल्याला आहेत. मग आता याच्यामध्ये आपण एक एक घटक अभ्यासू. बघा, पहिलं आहे आपलं सर्वसामान्य शब्दसंग्रह. सर्वसामान्य शब्दसंग्रहावर आपल्याला सरासरी एकूण प्रश्न किती विचारलेले सरासरीमध्ये? तर आपल्याला सरासरी सर्वसामान्य शब्दसंग्रहावर 6 प्रश्न येतात. मग याच्यामध्ये समानार्थी शब्द आहेत. आता समानार्थी शब्द आयोगाने विचारत असताना आता ज्यावेळेस आपण PYQ प्रश्नांचं विश्लेषण घेणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला ते समजून जाईलच की आयोगाने एखाद्या शब्दाचा समानार्थी शब्द विचारत असताना ते वाक्यामध्ये, विधानामध्ये सुद्धा वापरले गेले. म्हणजे समानार्थी शब्दावर प्रश्न आहेत का? तर सरासरी 3 प्रश्न आहेत. कधी 2 विचारले, कधी 1 आहे, कधी 2. 2019 ला तर 5 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे सरासरी काढलं तर 3 प्रश्न. म्हणजे आपल्याला हा घटक स्किप करून चालेल का? नाही. यासाठी मग आपल्याला पूर्ण PYQ हे खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण करणं गरजेचं आहे. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, त्याच्यावर सरासरी 1 प्रश्न येतो. विरुद्धार्थी शब्दावर असा एवढा फोकस नाही आणि विरुद्धार्थी शब्द आपल्याला सहजासहजी समजतात पण समानार्थी शब्दामध्ये असंख्य शब्द असतात, त्यामुळे आपल्याला याचं वाचन करणंच आवश्यक आहे. त्यानंतर शब्दसमूहाबद्दल सरासरी 2 प्रश्न, पण गेल्या वर्षी पाहत असताना 4 प्रश्न विचारले गेले शब्दसमूहाबद्दल 1 शब्द. मग आता कशा प्रकारे, मी जर असं म्हटलं एका ठिकाणी की अनाथ मुलांचा सांभाळ करणारी तिने अशी एक संस्था काढली, यासाठी शब्द काय वापरतो आपण? अनाथ आश्रम. म्हणजे शब्दसमूहासाठी 1 शब्द. मग त्यानंतर अशुद्ध शब्द आणि अशुद्ध शुद्ध शब्द, याच्यावर परीक्षेत 1 प्रश्न. आणि शुद्ध अशुद्ध शब्द आपल्याला व्याकरणाच्या म्हणजे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार हे आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यासता येतील, आहे ना. त्यानंतर सरासरी मग शब्दसंग्रहावर किती प्रश्न विचारलेले आहेत? 6 प्रश्न. सर्वसामान्य शब्दसंग्रहात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द, शुद्ध शब्द, म्हणजे सरासरी 6 प्रश्न आहेत. हा घटक आपल्यासाठी खूप महत्वाचा आहेच. त्यानंतर बघा, पुढे पाहता येईल आपल्याला व्याकरण व वाक्यरचना याच्यावर आपल्याला परीक्षेमध्ये एकूण 34 प्रश्न विचारले जातात. आता व्याकरण आणि वाक्यरचना याच्यामध्ये काय आहे बघा. पहिलं येतं आपला वर्णविचार. 4 प्रकारात वर्गीकरण करतो आपण. एक वर्णविचार, दुसरं करतो शब्द विचार, वाक्य विचार. या तिघांमध्ये वर्गीकरण केले मुख्य. एक वर्णविचार, दुसरं शब्द विचार आणि तिसरं काय आहे? वाक्य विचार. आता वर्ण विचारावर सरासरी 4 प्रश्न आहेत. शब्द विचारावर सरासरी किती प्रश्न विचारलेत? 20 प्रश्न. आणि वाक्य विचारावर 10 प्रश्न विचारले गेलेत.
म्हणजे एकूण आपल्याला सरासरी 34 प्रश्न विचारलेले लक्षात येतात. मग याच्यामध्ये आता वर्ण विचाराबद्दल बघू. वर्ण विचार आणि संधी, ज्याच्यावर आपल्याला सरासरी 5 प्रश्न विचारलेले आढळतात, 5 ते 4 प्रश्न. मग वर्ण विचारामध्ये काय करायचं आपल्याला? वर्ण विचारामध्ये लिपी व व्याकरण. लिपी नेमकं कशाला म्हणायचं असतं, लिपी कोणत्या कोणत्या आहेत, मग त्या लिपींचे वैशिष्ट्य खूप विचारले गेले. खास करून देवनागरी लिपी याच्यावर फोकस आहे. आता येते तुम्हाला इथं 2023, 2022 आणि 2023 आणखी परत जे प्रश्न विचारला दिसतो सरासरी लिपी व व्याकरणावर फक्त एकच प्रश्न आहे आणि याच्यात फक्त लक्ष कशात देण्यात आलं, फक्त आणि फक्त विचारले गेले देवनागरी लिपीबद्दल. देवनागरी लिपी म्हणजे हा एवढा म्हणजे डेप्थ मध्ये खोलात करायचा टॉपिक आवश्यक नाही. फक्त देवनागरी लिपी, त्याचे वैशिष्ट्य आणि भाषेचं स्वरूप काय असतं आपण अभ्यासलं, छोटा टॉपिक आहे, होऊन जातो. वर्णांचे स्वरूप व उच्चार, अक्षर आणि जोडाक्षर हे वर्ण विचारामध्येच येतं. मग मराठी वर्णांचं स्वरूप, वर्णांची वैशिष्ट्य वगैरे, त्यानंतर त्याचे प्रकार, कोणते वर्ण येतात. मग ते वर्णाचं आपण 2 प्रकारात वर्गीकरण करतो, एक स्वरूपावरून आणि दुसरं उच्चारावरून. जसं स्वरूपावरून 4 प्रकार करतो ना, स्वर, स्वरादी, व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने. मग आता याचे उपप्रकार, त्यांचे वैशिष्ट्य यावर परीक्षेत प्रश्न विचारलेत. म्हणजे वर्ण विचारावर सरासरी आपल्याला 2 प्रश्न आहेत. अक्षर आणि जोडाक्षर याच्यावर सहसा प्रश्न येत नाही, आली तरी फक्त एखादी व्याख्या विचारली जाते आणि ते आपण बॅच मध्ये तर कव्हर करतोच. आणि त्यानंतर संधी, संधीवर सरासरी 2 प्रश्न. संधी नावाचा टॉपिक जर आपल्या चांगल्या प्रकारे झाला ना बाळांनो, शुद्ध अशुद्ध शब्द आपले पूर्ण कव्हर होतात. कारण शुद्ध अशुद्ध शब्द त्यावरच अवलंबून आहे. कारण संधी झालेला प्रत्येक शब्द आपला शुद्ध शब्द असतो आणि संधी झालेला प्रत्येक शब्द आपला तत्सम शब्द सुद्धा असतो. मग आता आपण ते अभ्यासणार आहोत. म्हणजे एकूण वर्ण विचार आणि संधी या टॉपिकवर आपल्याला 4 ते 5 प्रश्न विचारलेले दिसतात. त्यामुळे हा वर्ण विचार टॉपिक आहे. त्यानंतर येतो बघा शब्द विचार. आता हा महत्वाचा घटक. या शब्द विचारावर परीक्षेत सरासरी 20 प्रश्न आहेत. आता शब्द विचारामध्ये काय शिकायचं आपल्याला, याच्यामध्ये शब्दांच्या जाती आपण वर्गीकरण करतो, दुसरं करतो शब्द सिद्धी आणि शब्द शक्ती. आता शब्दांच्या जाती काय असतात की शब्द वाक्यात कोणत्या प्रकारचं कार्य करतो यावरून त्या शब्दांच्या जाती पडतात. मग शब्दांच्या एकूण जाती किती पडतायत आपल्या 8 आणि त्या शब्दांच्या जातीवर सरासरी 13 प्रश्न विचारलेत. मग याच्यामध्ये शब्दांच्या जातीमध्ये आपल्याला काय करावं लागेल, मग नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय याचंही विश्लेषण काढलंय. कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आहेत. शब्द सिद्धीमध्ये सरासरी आपल्याला 7 प्रश्न. हा तर IMP टॉपिक म्हणलं तरी चालतं. IMP शब्द सिद्धी प्रश्न आहेतच. आणि शब्द शक्तीवर सरासरी 1 ते 2 प्रश्न आपल्याला आढळून येतात. म्हणजे शब्द विचार आपल्यासाठी हा 20 प्रश्न महत्वाचे. याच्यामध्ये आपल्याला शब्दांच्या जातीमध्ये काय असतं, शब्दांच्या जातीमध्ये आपल्याला सरासरी 13 प्रश्न. मग याच्यामध्ये काय शिकावं लागेल, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. मग त्याच्यातच विभक्ती विचार येतो. त्या प्रत्येकाचे उपप्रकार आणि मुख्य प्रकार आणि वैशिष्ट्य आणि उदाहरणे अभ्यासावे लागतात. त्यानंतर शब्दसिद्धीमध्ये मग शब्द कसा बनतो याला आपण शब्दसिद्धी म्हणतो. शब्दसिद्धीचं 2 प्रकारात वर्गीकरण करतो, एक सिद्ध शब्द आणि दुसरं साधित शब्द. आता सिद्ध शब्दामध्ये काय करतो आपण, म्हणजे शब्द जसा आहे मूळ रूपात तसा वापरात येत असतो. आता सिद्ध शब्दामध्ये सुद्धा 4 प्रकार करतो आपण. एक कोणते करतो, एक तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशज शब्द, परभाषिक शब्द. मग त्याच्यात तमिळ आले, कानडी आले, उर्दू आहेत, फ्रेंच आहेत, पोर्तुगीज आहेत, अरबी आहेत, इत्यादी शब्द. आता हे शब्द पाठांतराने होतात, काही ट्रिक्सच्या माध्यमातून आपण कव्हर करत असतो. यावर परीक्षेत प्रश्न आलेले आहेत आणि अनेक गटांचा समूह विचारला जातो. आता शब्दशक्तीवर 1 ते 2 प्रश्न येतात, पण हा घटक आपल्याला अगदी खोलात करावा लागतो. त्याच्या उपप्रकारावर खूप प्रश्न विचारले गेलेत. कारण शब्दांच्या शक्ती 3 असतात, एक अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. त्यानंतर बघा पुढे आपल्याला वाक्य विचार. आता वाक्य विचारामध्ये काय येतं, तर वाक्याचे प्रकार. वाक्य विचारावर आपल्याला सरासरी 10 प्रश्न विचारले जातात बाळांनो, 10 प्रश्न वाक्य विचारात. याच्यामध्ये वाक्याचे प्रकार, वाक्याचे प्रकार आपल्याला सर्व अभ्यासावे लागतील. वाक्याच्या प्रकारावर सरासरी 3 ते 4 प्रश्न आहेत.
आपण विधानाहून वाक्याचे प्रकार करतो. विधानार्थी वाक्य, त्यानंतर प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य. क्रियापदाच्या अर्थाहून 4 प्रकार करतो. एक स्वार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य. आणि रचनेहून 3 प्रकार, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. पण आयोगाने विचारत असताना मिश्र वाक्याचे उपप्रकार आणि संयुक्त वाक्याच्या उपप्रकारावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेत. म्हणजे संयुक्त वाक्याच्या उपप्रकारामध्ये काय येतं? केवल संयुक्त, मिश्र संयुक्त, केवल मिश्र संयुक्त वाक्य. किंवा मिश्र वाक्यामध्ये आपण नाम गौण उपवाक्य, त्यानंतर क्रिया विशेषण गौण उपवाक्य, विशेषण गौण उपवाक्य यावर प्रश्न विचारले गेले. मग वाक्य विचार आपल्यासाठी हा IMP टॉपिक ठरतो. चांगल्या प्रकारे आपल्याला हा पूर्ण टॉपिक करावा लागेल. वाक्य रूपांतरण याच्यावरही सरासरी 2 प्रश्न विचारलेत. वाक्य रूपांतरणामध्ये काय आहे? होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर, प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर, उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर, किंवा विद्यार्थी किंवा आज्ञार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर हे आपल्याला दिसतं. वाक्य संश्लेषण, मग आपल्याला 2 वाक्यापासून 1 वाक्य बनवता आलं पाहिजे. म्हणजे 2 जर तुम्हाला केवल वाक्य दिलं तर संयुक्त वाक्य बनवायला सांगितलं जातं. हे आपल्याला अभ्यासता येतं. त्यानंतर वाक्य पृथक्करण, वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी असणारा संबंध तपासून पाहणे. यावरही सरासरी आपल्या परीक्षेमध्ये 2 प्रश्न आहेत. वाक्य पृथक्करणामध्ये मग ते 2 भागात आपण वर्गीकरण करतो बाळांनो. एक उद्देश विभाग आणि दुसरं विधेय विभाग. आता उद्देश विभागामध्ये आयोगाने त्याच्या जोड्या लावामध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेत. मग उद्देश विभागामध्ये येणारे उद्देश विस्तार, विधेय विभागामध्ये येणारं विधेय विस्तार, त्यानंतर कर्म विस्तार, विधेयपूरक. मग त्यामध्येच आपण आधारपूरक काय असतं, विधीपूरक काय असतं, विधानपूरक संकल्पना काय असते, ह्यावर प्रश्न आलेले आहेत. प्रयोग नावाच्या संकल्पना, आता प्रयोगामध्ये उदाहरणासोबतच संकल्पना विचारली आहे. कर्तरी प्रयोगाची रचना विचारली गेली, कर्मणी प्रयोगाची रचना, भावे प्रयोगाची रचना, त्याच्या उपप्रकाराच्या रचनेवर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. आणि विरामचिन्हावर सरासरी 1 प्रश्न असतोच. वाक्यातला विरामचिन्हाचा वापर किंवा विरामचिन्हे शोधा किंवा अचूक वापर केलेलं विधान ओळखा किंवा वाक्यामध्ये त्या विरामचिन्हाचा कुठे वापर होतो हा प्रश्न. म्हणजे सरासरी वाक्य विचार आपल्याला हा 10 प्रश्नासाठी मुख्य घटक ठरतो. असा कोणताही पेपर नाही की वाक्य विचारावर प्रश्न आहे. सगळ्या घटकावर प्रश्न आहेत. वाक्याच्या प्रकारावर तर सर्वाधिक प्रश्न विचारलेले आपल्याला दिसू शकतात. त्यामुळे वाक्य विचार हा आपल्यासाठी IMP ठरणारा घटक आहे. बघा मी तुम्हाला कशा प्रकारे वर्गीकरण सांगतो. आता वाक्य प्रचार नाहीये, शुद्ध वाक् प्रचार येतो बाळांनो. वाक्य प्रचार व म्हणी, वाक्य प्रचार व म्हणीवर सरासरी 5 प्रश्न येतात. मग याच्यामध्ये काय आहे? वाक्प्रचारावर 2 किंवा म्हणीवर 3 प्रश्न. याच्यामध्ये प्रश्न विचारत असताना कधी बोली भाषेतल्या सुद्धा काही म्हणी विचारल्यात. समान अर्थाची म्हण किंवा एखाद्या म्हणीची विरुद्ध अर्थाची म्हण, वाक्प्रचार समान अर्थ, त्यांचे अर्थ किंवा वाक्यात उपयोग कसा केलाय हे विचारलं जातं. आणि यासाठी आपल्याला PYQ जेवढे आयोगाचे आहेत ना आतापर्यंत झालेले PYQच्या प्रश्नांचं विश्लेषण पूर्णपणे चांगल्या प्रकारे करणं खूप आवश्यक आहे. मराठीमध्ये संकल्पना त्याच राहतात, फक्त उदाहरणं बदलतात. त्याच्यामुळे आपली एकदा संकल्पना क्लिअर झाली ना त्याच्यावरचा आपला कुठलाच प्रश्न जात नाही बाळांनो. त्यामुळे PYQचं चांगल्या प्रकारे विश्लेषण होणं हे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण रोज YouTube लाईव्हच्या माध्यमातून टॉपिक वाईज PYQ विश्लेषण घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा वाक्प्रचार आणि म्हणीवर सरासरी 5 प्रश्न. त्याच्यानंतर उतार्यावरचं आकलन, उतार्यावर तर 5 प्रश्न असतात. यासाठी आपल्याला अचूक सराव महत्वाचा असतो. सराव, उतारा सोपा असतो, फक्त सराव झाला का याचे अचूक 5 ला 5 गुण आपल्याला सहज मिळून जातात. त्यानंतर आता बघा आपण कशा प्रकारे वर्गीकरण करतो मी सांगतो तुम्हाला. या ठिकाणी करत असताना मी सर्व टॉपिकचं व्यवस्थित वर्गीकरण सांगतो. आता बघा आपण पहिल्यांदा करतोय सर्वसामान्य शब्द संग्रह. सर्वसामान्य शब्द संग्रहामध्ये आपण जे प्रश्न येणार आहेत आपल्याला सरासरी 3 ते 4 प्रश्न येतात ना. त्यापैकी मग समानार्थी शब्दावर 1 प्रश्न असू शकतो, विरुद्धार्थी शब्दावर प्रश्न आहे, शब्द समूहाबद्दल 1 शब्दावर प्रश्न आहे आणि शुद्ध शब्दावर प्रश्न आहे. त्यानंतर व्याकरण आणि वाक्य रचना जे 34 प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये सरासरी आता आपण वर्णविचार याच्यावर 4 ते 5 प्रश्न आहेत. वर्णविचारामध्ये वर्णविचार याच घटकामध्ये आपण संधीचा सुद्धा समावेश करतो. संधी या घटकाचा
शब्द विचारामध्ये आपण 20 प्रश्न विचारले जातात. आता शब्द विचाराचं आपण 3 प्रकारात वर्गीकरण केलं होतं. कोणत्या केलं होतं? 3. पहिलं केलं होतं शब्दांच्या जाती, त्यानंतर शब्द सिद्धी आणि शब्द शक्ती. म्हणजे शब्द विचार आपल्याला 20 प्रश्न आहेत. मग शब्दांच्या जाती, त्या व्यतिरिक्त शब्द सिद्धी आणि शब्द शक्तीवर प्रश्न. त्यानंतर वाक्य विचार या घटकावर आपल्याला 10 प्रश्न आहेत. आता वाक्य विचारामध्ये आपल्याला काय पाहायचं? आपण पाहिले वाक्य विचारामध्ये आपल्याला काय घटक करावे लागतात. वाक्य विचार करताना वाक्य पृथक्करण, वाक्य संश्लेषण, त्यानंतर प्रयोग नावाचा घटक येतो. त्यानंतर इतर शब्द सिद्धीमध्ये आपल्याला बघत असताना काय करावं लागतं? याच्यामध्ये समास नावाचा टॉपिक शब्द सिद्धीमध्येच येतो बाळांनो. आता तुम्हाला लक्षात आलं असेल सर तुम्ही सगळं विश्लेषण सांगताय, पण अलंकार, काव्यरस किंवा काव्यगुण यावर परीक्षेत प्रश्न येतात का? अलंकारावर आला तर सरासरी 1 प्रश्न येऊ शकतो, 1 ते 2. याच्यावर प्रश्न येत नाहीत. काव्यरस, काव्यगुण. आणि आपल्याला गट ब गट क ची तयारी करताना वृत्ते नावाचा टॉपिक अभ्यासाची गरज नाही. याच्यावर आयोगाने कधीही प्रश्न विचारले नाहीत. आलं का? हे पद्य घटकामध्ये येतं, यावर प्रश्न येत नाहीत. अलंकारावर सरासरी एखादा आला तर प्रश्न येतो. आपल्यासाठी फक्त महत्वाचं आहे शब्दांच्या जाती, शब्दसिद्धी, शब्दशक्ती. त्या शब्दसिद्धीमध्ये समास, उपसर्गटी शब्द, प्रत्ययघटी शब्द ह्या संकल्पना आहेत. आणि वाक्याचे प्रकार सगळ्यात महत्वाचं वाक्य पृथक्करण आणि प्रयोग नावाची संकल्पना. पुढे आता बघा वाक्प्रचार आणि आता सरासरी प्रश्नांचं विश्लेषण सांगतो. आपण 4 घटकात जिथं वर्गीकरण करत असताना वाक्प्रचार आणि म्हणी याच्यावर बघा सरासरी आपल्याला 5 प्रश्न असलेले आढळून येतात. आणि ह्याच्या वाक्प्रचारामध्ये काय असणार आहे? मग त्याच्यामध्ये वाक्प्रचारावर 2 आणि म्हणीवर किती प्रश्न असणार आहेत? आपल्याला 3 प्रश्न. आणि उत्तरांचं आकलन करताना किती प्रश्न येणार आहेत? 5. फक्त आयोगाचा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना जुन्या प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर ठेवून आणि मोरा वळंबे सरांचं पुस्तक आणि आपण राजमुद्राच्या मागून मराठी व्याकरणाच्या नोट्स जरी अभ्यासल्या तरी हा विषय तुम्हाला पैकीच्या पैकी गुण देऊ शकतो. फक्त संकल्पना क्लिअर व्हावी लागते. आता बघा मी समजा संकल्पना क्लिअर कशी होत असते, मी एक संकल्पना उदाहरण सांगतो. मी या ठिकाणी हा शब्द घेतला, वसुंधरा शब्द लिहिला. वसुंधरा अनुस्वार स वर आहे. स चा उकार कसा दिलाय मी? रस्व. मराठीत ज्या शब्दावर अनुस्वार असतो ना बाळांनो त्याची वेलांटी किंवा उकार आपण हा रस्व देत असतो. आता हा वसुंधरा शब्द किंवा मी सुंदर शब्द घेतला, सुंदर. किंवा आता वेलांटी सांगायचं असेल हे पिंपळ शब्द लिहिला, बिंदू शब्द आहे. त्यानंतर आणखी सांगायचं असेल हे कुंकू. म्हणजे ज्या शब्दावर अनुस्वार आहे त्याची वेलांटी किंवा उकार आपण रस्व लिहित असतो. अनुस्वार म्हणजे काय? मग अनु म्हणजे पाठीमागून येणारा आणि स्वार म्हणजे पाठीवर बसणारा. पाठीमागून येणारा व उच्चारावर स्वार होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार. किंवा ज्या बिंदूचा उच्चार आपल्या नाकातून स्पष्ट आणि खणखणीत होतो त्याला अनुस्वार म्हणतात. आयोगाने व्याख्यावर खूप जोर दिलेला आहे. व्याख्या कळली की संकल्पना कळते. मग प्रकार बघत असताना व्याख्या समजून घेणं खूप आवश्यक आहे. उदाहरणं तर कितीही बदलू शकतात, फक्त संकल्पना तिथे क्लिअर होऊन जाते. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगत असताना फक्त अभ्यासक्रमाचं स्वरूप सांगितलं. हे पाहत असताना हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी की मग सर्वसामान्य शब्दसंग्रह, व्याकरण व वाक्यरचना, वाक्प्रचार व म्हणी आणि उतार्यातील प्रश्न म्हणजे आपल्याला सर्वसामान्य शब्दसंग्रहावर 6 प्रश्न येतात. व्याकरण व वाक्यरचना याच्यावर 34 प्रश्न विचारले जातात. वाक्प्रचार व म्हणी याच्यावर सरासरी 5 प्रश्न विचारले जातात. कमी जास्त होऊ शकतात 1-2 इकडे. आणि उत्तरावर मात्र सरासरी 5 प्रश्न. म्हणजे आपले एकूण 50 प्रश्नांचा पेपर होतो ज्याला आपल्याला 100 गुण आहेत. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. बाकी लवकरच PYQ विश्लेषण आपण YouTube लाईव्ह राजमुद्राच्या प्लॅटफॉर्मवरून सुरू करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.